आणि आता बातम्या पाहिजेत सविस्तर. बातमी थेट येते ठाण्यातनं. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून एक महत्त्वाची राजकीय बातमी. अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाला भाजपनं जोरदार धक्का दिलाय. शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगर परिषदेत एकत्र आल्यानं खळबळ उडाली. अनेकांनी भुवया उंचावल्यात. काँग्रेसच्या जोरावर भाजप अंबरनाथ परिषदेत बहुमतात येणार आहे. यावरच आता शिवसेना शिंदे गटानं देखील प्रत्युत्तर दिलंय. ही अभद्र युती असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. ही युती शिंदे गटाच्या चांगली जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेस आणि भाजपची युती झाली आहे. थेट अंबरनाथमध्ये, ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमध्ये हा राजकीय प्रकार घडल्याचं पाहायला मिळतंय. यावरच आता शिंदे सेनेनं टीका केली आहे. ही अभद्र युती असल्याचं शिंदे सेनेनं म्हटलंय. अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत भाजपनं युती करून सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केलाय. मोठी बातमी आपण पाहतोय आत्ताची. भाजपनं शिंदे सेनेला जोरदार धक्का दिलाय. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये राजकारण रंगताना पाहायला मिळतंय. शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेसनं अंबरनाथ नगर परिषदेत एकत्र आली आहे. खळबळ उडाली आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या जोरावर भाजपनं अंबरनाथ परिषदेत बहुमतात येण्याचा प्रयत्न केलाय. यावर आता शिंदे गटानं प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय. ही अभद्र युती असल्याचं शिंदे गटानं म्हटलं. आता याचे परिणाम काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुळात भाजप आणि काँग्रेस युती झाल्यानंच आश्चर्य व्यक्त होत आहे. मोठा धक्का त्यामुळे भाजपनं शिवसेनेला एकीकडे दिल्याचं पाहायला मिळतं. दुसरीकडे याचे पडसाद काय उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ही पारंपरिक युतीचं बोलणं हे आम्ही स्थानिक पातळीवर झालं. आमचे स्टेट लेवलचे जे नेते आहेत, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेब असतील, यांचेही बोलणं झालं होतं. खासदार साहेबांशी या ठिकाणी त्यांचं बोलणं झालं. परंतु स्थानिक नेते स्वार्थापोटी सत्तेसाठी काँग्रेस बरोबर जे अभद्र युती त्याने त्या ठिकाणी केली आणि त्या जो भाजपचा जो काँग्रेस मुक्त जो नारा आहे त्याला कुठेतरी छेद लावण्याचं काम या ठिकाणी अंबरनाथमध्ये झालेलं आहे. भ्रष्टाचाराने अगदी माखलेले आम्ही आमच्या निवडणुकीमध्ये अंबरनाथच्या जनतेला जे प्रॉमिस केलं होतं, अंबरनाथ भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करणार, आणि ते जर प्रॉमिस करण्यासाठी आम्ही जनतेला शब्द दिला होता. आणि जर आम्ही शिवसेनेची युती केली असती तर तुम्हाला माहिती आहे, शिवसेनेचे 2 नगराध्यक्ष जेलमध्ये गेले भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये. आणखी किती जण जातील हे सांगता येत नाही.